नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण इथे बनवणार आहोत गार्लिक पिकल, लसूणचं लोणचं। अगदी सोप्या पद्धतीने बाजारात मला हे स्वस्त दरात भेटलं होतं, तर विचार केला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते। हे वर्षभर असं हे लोणचं असं वर्षभर टिकेल। तर अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने हे लोणचं आपण कसं बनवणार आहोत घरच्या घरी, तर मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला तर बघूया। मी लसूण इथे घेतले आहेत, अर्धा किलो लसूण आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे। हे लसूण सोलून घ्या, ओले असतील, पाण्याचा अंश नसला पाहिजे, कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या, ओले असल्यावर पंख्याच्या हवेखाली वाळू द्या, ठीक आहे। आता यासाठी लागणारे मसाला बघा, बडीशेप, मोहरी, धने, अख्खे धने आणि मोहरी, आणि ही आहे पिवळी मोहरी, पिवळं सरसो आहे। बाकीचं सगळं दीड चमचे घ्यायचं, आणि फक्त आपल्याला जी मेथीचे दाणे ते अर्धा चमच्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं आहे। हे कढईमध्ये छान आपल्याला वास सुटेपर्यंत, छान सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। भाजून झाल्यावर गॅस बंद करायचं आहे, आणि पिवळी मोहरी आहे ती गॅस बंद केल्यावरच ॲड करायची आहे, कारण की ती पटकन खाली लागण्याची शक्यता असते, करपण्याची शक्यता असते। आता हे छान भाजून झाल्यावर असंच मी 2 मिनटं परतून घेतलं। गॅस बंद आहे माझा, ह्याला थंड करून घेऊया। तेल कडकडीत गरम करूया। 1.5 वाटी तेल आहे हे। या तेलात जे लसूण आपण सोलून घेतला होता तो लसूण परतून घ्यायचा। हा लसूण गळून गेला नाही पाहिजे, रंगही ह्याला चढला नाही पाहिजे, फक्त रंग चढायचे अगदी 1 सेकंड अगोदर ह्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे। मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये, बघू शकता। आता अगदी 5 मिनटं आपण ह्याला असं फ्राय करून घेणार आहोत, आणि ह्याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यात जे मी मसाले परतून घेतले होते ते सर्व एकजीव करून घेऊया, आणि याच मसाल्यामध्ये आपण मिक्सरमध्ये बाकीचे आपले मसाले ॲड करणार आहोत। इथे मी लाल तिखट वापरला आहे, 4 चमचे वापरला आहे, मीठ घेतलं आहे 1 चमचा, हळद घेतला आहे 1 चमचा, मीठ वगैरे चवीनुसार करू शकता, तिखटही तुमच्या सोयीनुसार करू शकता। हा मसाला मी तुम्हाला दाखवण्यासाठी पूर्ण इथे वापरला आहे, बघू शकता तुम्ही। मसाला हा परातीमध्ये काढून घेऊया। आता मी यातला थोडासा जवळजवळ 1 चमचा मसाला काढून घेतला आहे, आणि जे आपण तेल तळण्यासाठी वापरलं होतं लसूण तेच ॲड करून घेऊया, आणि ह्याला छान एकजीव करून घेऊया। आधी हा मसाला आपण मिक्स करून घेऊया। मसाल्यामध्ये तेल हे छान एकजीव झालं पाहिजे। हे तेल तेच आहे ज्यात मी लसूण तळून घेतले होते, म्हणजे एक प्रकारे ते तेल गरमच होतं, जे थोडं थंड करून आपण इथे वापरलेलं आहे। जवळजवळ 1.5 वाटीला तेल आहे ते, आणि हे तळलेलं लसूण आपण त्यात ॲड करून घेऊया। यात मी कोणत्याही प्रकारे विनेगरचा वापर करत नाही आहे। विनेगरचा वापर यासाठी करत नाही आहे कारण की मी लसूण थोडेसे फ्राय करून घेतले आहेत, त्यामुळे ते मुरण्यासाठी मदत होणारच आहे। जर तुम्ही आपले लसूण फ्राय नाही केले, ते नुसते तव्यावर किंवा कढईमध्ये असे रोस्ट करून घेतले, भाजून घेतले, तर आपल्याला विनेगरचा वापर करावा लागेल। एक गोष्ट लक्षात ठेवा, लसूण भरण्यासाठी तुम्ही नेहमी काचेच्या भरणीचा वापर करा, किंवा काचेची भरणी अवेलेबल नसेल तर चिनी मातीची भरणी वापरा। लोणचं टिकवण्यासाठी काचेची भरणी व चिनी मातीची भरणी गरजेची आहे। या प्रकारे मी सर्व लोणचं माझं भरून झालं आहे, आणि भरणी छान पुसून स्वच्छ धुतलेलीच असावी, आणि असं हे लोणचं माझं तयार आहे। लोणचं माझं तुम्हाला कसं वाटलं, घरच्या घरी मी बनवलं आहे, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।